नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत थोडक्यात आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे राज्यातली नाही तर हैदराबादमधली बातमी. हैदराबाद शहराला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलेला आपण बघतो. या दृश्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती काल निर्माण झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी पाहायला मिळतंय. चारमिनारसह हयातनगर, दिलसुख नगर, एलबी नगर भागातल्या अनेक कॉलन्यांमध्ये पाणी साचलंय. अनेक वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलीत. विजयवाडा हैदराबाद हायवे पावसामुळे बंद झालाय. शहरात वेगवेगळ्या 3 घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं आता महसूल विभागानं पत्र पाठवलंय, ज्यात राज्यात पुढच्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आणि त्यानुसार स्थानिक पातळीवर विशेषतः किनारपट्टी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 14 तारखेला म्हणजे आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. मुंबईमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. नेहमी सखल भागात पाणी साचतं, तिथे पाहणी दौरा करून गरज असेल तर आधीच नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून खबरदारी घेतली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. काल दिवसभरात राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आता कमी झाली. 15,356 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 8,522 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या कोरोना रुग्णांची एका दिवसातली संख्या कमी झाली आहे. मंगळवारी 1,325 रुग्णांची नोंद झाली तर 38 रुग्णांचा मृत्यू झालाय. 2,354 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. मुंबईतली रुग्ण दुपटीचा कालावधी देखील 71 दिवसांवर आलाय. धारावीतली बहुसंख्य कारखाने सुरू होऊ लागलेत आणि त्यामुळे कारखान्यांमध्ये परतलेल्या परप्रांतीय कामगारांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये आणखीन यासाठी आता त्यांची कोरोना चाचणी केली जाते. गेल्या 40 दिवसात धारावीत केलेल्या 1200 पैकी 525 परप्रांतीयांच्या चाचण्या करण्यात आल्या. राज्यात एसटीतील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या 2,000 गेली. 329 कर्मचारी 21 दिवसात कोरोनाबाधित झालेत. मृत कर्मचाऱ्यांची संख्या आता 67 पर्यंत पोहोचल्याचं कळतंय. काल दिवसभरात पुण्यात 486 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे. दिवसभरात 998 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 30 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी 3 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाऱ्यांना आता पालिकेच्या कारवाईबरोबरच पोलिसी कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे. नागरिक, दुकानदार, विक्रेते आणि उपाहारगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी, त्याचबरोबर मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक अशा सगळ्यांवरच आता कारवाई होईल. पोलीस आणि वाहतूक पोलिसांची देखील मदत यासाठी घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत कोरोना लस आणि त्याच्या वितरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. 2021च्या सुरुवातीच्या काळात लस येण्याची आशा आणि लसीच्या वितरणाविषयी काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जातात त्याचं कौतुक जागतिक स्तरावरही केलं जात आहे. आधी धारावी मॉडेल आणि आता भारताच्या आरोग्य सेतू ॲपचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलंय. हे मेड इन इंडिया ॲप कोरोना नियंत्रणात खूप महत्त्वाची भूमिका बजावतंय, असं WHOनं म्हटलंय. चंद्रपुरात काल दिवसभरात कोरोनाचे 198 नवे रुग्ण सापडले. 3घांचा मृत्यू ओढवल्याचं कळतंय. एकूण कोरोना रुग्णसंख्या 12,431 वर पोहोचली आहे. सध्या 2,882 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुढची बातमी आहे वाशिमची. काल दिवसभरात कोरोनाचे 38 नवे रुग्ण सापडलेत. 165 जण कोरोनामुक्त झालेत. 538 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली एसी लोकल सेवा 15 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत येते. पश्चिम रेल्वेनं यासंदर्भातला निर्णय केलाय. लोकलच्या दिवसभरात 10 फेऱ्या होतील अशी माहिती मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवासादरम्यान कोरोना फैलाव होऊ नये यासाठी वातानुकूलित लोकल बंद ठेवण्यात आली होती. मध्य रेल्वेनं लोकल प्रवासाची परवानगी असतानाही पश्चिम रेल्वेकडून मात्र अपंग प्रवाशांना मज्जाव केला जात असल्याचं समोर आलंय. रेल्वेचा उफराटा कारभार माहीत नसल्यामुळे अनेक अपंग प्रवासी पश्चिम रेल्वेवर धडकतात, पण त्यांना प्रवास नाकारला जातोय. रेल्वे कर्मचारी आणि अपंग प्रवाशांमध्ये त्यामुळे वाद होताना दिसतात. आणखी एक बातमी. मुंबईतली पालिकेतल्या स्थायी समितीची बैठक गेल्या 6 महिन्यांपासून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध कामांचे तब्बल 600 प्रस्ताव रखडलेले आहेत. पालिकेच्या चिटणीस विभागाला हे 600 प्रस्ताव एकदम सादर करण्यात आले. त्यामुळे हा वाद आता निर्माण झालाय. पश्चिम रेल्वेवर आणखी लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत, कारण 15 ऑक्टोबरपासून रेल्वेच्या 700 फेऱ्या होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 506 फेऱ्या सुरू आहेत आणि त्यात 194 नव्या गाड्यांची आता भर पडते. 10 एसी लोकल ही आता धावणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दरम्यान महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीमध्ये सामंजस्य करार त्याबाबत झाला अशी माहिती कळतेय। महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली याबद्दलची बैठक झाली, ज्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री अदिती सुनील तटकरे देखील उपस्थित होते। IITसह विविध केंद्रीय संस्थांमधल्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी दुसऱ्या टप्प्यातली जेईई ॲडव्हान्स देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता एक संधी दिली जाते। यंदा जेईई ॲडव्हान्ससाठी नोंदणी करून प्रत्यक्ष परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी ॲडव्हान्स देण्याची संधी देण्यात आली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली, तसं परिपत्रक काढून MPSC आयोगाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे। परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी मात्र नाराज झाले। पुण्यात आजपासून मैदानी खेळ आणि इंडोर खेळांच्या सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे। लॉकडाऊनपासून पुण्यामध्ये सर्व प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात आली होती। कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवायला मनाई कायम ठेवण्यात आली आहे। मैदानांवर जाऊन खेळांचा सराव करताना नियम आणि अटींचं पालनही आता बंधनकारक असेल। राज्यपालांनी काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी पंतप्रधानांना याबद्दल थेट पत्र लिहिलंय। धार्मिक स्थळं उघडली नाहीत म्हणून सेक्युलर संबोधून तुम्ही अवहेलना करणार का, असा सवाल या पत्रात करण्यात आलाय। मंदिर बंद यावरून राज्यात भाजपचं आंदोलन सुरू असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना काल पत्र पाठवलं। या पत्रात त्यांनी मंदिर बंदबद्दल नाराजी व्यक्त केली। ठाकरे तुम्ही कट्टर हिंदुत्व विचाराचे असल्याचं राज्यपालांनी या पत्रात म्हटलंय। त्यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी देखील काल उत्तर दिलं। प्रार्थनास्थळ उघडण्याबद्दलचं पत्र मिळालं आणि याबद्दल सरकार जरूर विचार करतंय। जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं। या पत्राचा वाद चांगलाच रंगला। आमचं हिंदुत्व हे पक्क आहे आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल दिली। राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असतानाच राज्यपालांनी प्रश्न उपस्थित करणं अयोग्य आहे आणि राज्यपालांनी त्यांचं काम करावं, कुणाच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नयेत, असंही राऊत म्हणाले। राज्यपाल महोदय यांनी पदावर बसून असं वागणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। हिंदुत्व आम्हाला चांगलंच माहिती असंही त्या म्हणाल्या। राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आदित्य ठाकरेंनी काल प्रतिक्रिया देणं टाळलं आहे। राज्यपालांनी राजकारण करायला नको असं मत बाळासाहेब थोरात यांनी काल व्यक्त केलं। गोव्यातही दारू सुरू आणि मंदिरं बंद आहेत, मग त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना का पत्र लिहिलं नाही, असा सवाल थोरातांनी उपस्थित केला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी समज द्यावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या उत्तरावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। राज्यपालांना उत्तर देण्याची ही भाषा नाही, मंदिरं सुरू करा ही मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। सरकार दारूची दुकानं उघडत असेल तर मंदिरं का उघडत नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं। तसंच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद होत असतील तर ते राज्यासाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल दिली। मंदिरं उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाची आठवण करून देण्यावरून MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केलाय। ओवैसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे। शपथ घेताना हिंदुत्वाच्या चाचणीची गरज नाही, असं त्यांनी म्हटलंय। राज्यपालांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य येणं दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया ओवैसींनी दिली। हे पत्र दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे। धोका टळलाय तर मग लालकृष्ण अडवाणींना भूमिपूजनाला का बोलावलं नव्हतं, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय। जामनेरमध्ये ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात आले होते। खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसेंचा फोटो व्हायरल करत आमचा नेता आमचा अभिमान अशा प्रकारे काल समर्थन नोंदवलं। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर देवेंद्र फडणवीस यांनी काही निवडक आमदारांसोबत काल बैठक घेतली। जिल्ह्यातल्या राजकारणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कळतेय। ग्लोबल हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलं, पण प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे 3 ते 4 वाजले होते, अशी चर्चा होती। भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जातोय। गेल्या अनेक दिवस ते भाजपत नाराज आहेत आणि त्यांच्या प्रवेशाबद्दल राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। खडसेंना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळू शकते। खडसेंसोबत राष्ट्रवादीत आणखीन कोण येणार याबद्दल सध्या चर्चा रंगत आहे।
ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार असल्याचा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. पण धक्का लावलेला आम्ही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असं सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असंही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत काल स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना आणि सरकारला मार्गदर्शन करावं आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका घेऊन मोकळेपणानं बोलावा असा खोचक टोला आता विनायक मेटे यांनी लगावला आहे. दोंडाईचा येथे मोहन मराठे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं योग्य चौकशी केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मेटे यांनी दिला. धुळ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना राज्य सरकार अकारण विरोध करत असल्याचा आरोप काल करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पंक्चरच्या दुकानात हवा भरताना दोघेजण हवेत उडाल्याचा प्रकार घडलाय. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आपण बघतोय. उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेत 2 कारागीर त्या टायरसह उंच हवेत उडून पुन्हा जमिनीवर कोसळले आहेत. या सगळ्या बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पुन्हा एकदा बघणार आहोत. थोडक्यात काही राष्ट्रीय बातम्या. सुरुवातीला महबूबा मुफ्ती यांची तब्बल वर्षभरानंतर सरकारनं नजरकैदेतून मुक्तता केली. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर इतर नेत्यांसोबतच महबूबा मुफ्ती यांना सरकारनं ताब्यात घेऊन श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं आणि तेव्हापासून त्या नजरकैदेत होता. काल त्यांना मुक्त करण्यात आलं. हाथरस पीडितेच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करून तिच्या मानवाधिकारांचं उल्लंघन करण्यात आलं आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी दिलेली कारणं असमर्थनीय आहेत असे ताशेरे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं काल पोलीस आणि प्रशासनावर ओढले. भारताची अर्थव्यवस्था 10.3% घसरणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलाय. कोरोना विषाणू आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाऊन याचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर झालाय. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 10.3% खाली घसरेल असा अंदाज वर्तवला जातोय. बाजारातील मागणी वाढवण्यासाठी लोकांच्या हातात पैसे देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याजोगा आहे अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केली आहे. इतकंच नाही तर 20 लाख कोटींचा आत्मनिर्भर भारत आर्थिक सहाय्य योजना फसल्याची कबुली असल्याची टीका देखील त्यांनी केली होती आणि मंगळवारी त्यांनी काल पत्रकार परिषदेत याबद्दलची टीका केली. हैदराबाद विरोधात झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं 20 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नई 167 धावा करू शकले. 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून केन विल्यम्सननं एकाकी झुंज देत अर्धशतक केलं, पण त्याची खेळी अपयशी ठरली. कारण या संघाला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 147 धावांपर्यंतच मजल मारता आली. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोला आता कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. आजचा स्वीडन विरोधात होणारा नेशन्स लीगचा सामना त्याला खेळता येणार नाही. कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसलेली नाहीत, पण सध्या तो क्वारंटाईन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होतोय. त्याचा ट्रेलर काल पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आलाय. 15 ऑक्टोबरला म्हणजे उद्या पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्वेलरी ब्रँड असलेल्या तनिष्कची नवी जाहिरात सध्या चर्चेत आहे. तनिष्कच्या नव्या जाहिरातीवर लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जातो आणि त्यामुळे ट्विटरवर #बॉयकॉट-तनिष्क हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतो आणि त्यामुळे या जाहिरातीचं प्रसारण सध्या बंद करण्यात आलंय. या जाहिरातीवर कंगना रनौतनं वादात उडी घेतली. या जाहिरातीतून लव्ह जिहाद सारख्या प्रकाराला चालना दिल्याचा आरोप सोशल मीडियावर होतोय. त्यामुळे तनिष्कनं ही जाहिरात युट्यूबवरून हटवली आहे. तनिष्कच्या जाहिरातीवर कंगना ही विरोध दर्शवते आणि ट्विटरवर तिनं आपला राग व्यक्त केलाय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.